नमस्कार. आज आपण सध्याची ट्रेंडिंग डिझाईन बघणार आहोत. गळा आखून घेऊया. गळा रुंदी 2.5 इंच, गळा उंची 10 इंच आहे. इथून गळा रुंदी 3 इंच घ्यायची. खुणा करून पट्टीने आखून घेऊया. इथून 3.5 इंच घेऊन गळ्याला पान शेप देऊयात. त्यानंतर या शेपच्या बाहेरून 1.5 इंच खुणा करून घ्यायची. बाहेरून अशी डिझाईन आखून घेऊया आणि मग कट करून घेऊया. याचा मध्य काढून घ्यायचा आणि हा शेप दुसऱ्या साईडला आखून घ्यायचा. हा शेप आपण नंतर कट करणार आहोत आणि या शेपच्या बाहेरून 1/2 इंचावर शिलाई येईल. कडेने आखून दाखवते. असे 2 काठ घेतलेत. काठ जोडून घेऊया. काठ जोडल्यानंतर काठाच्या मध्यावर कॅनव्हासचा मध्य ठेवून कडेने शिवून घेऊया. दाखवलेल्या शेपवर शिलाई दिली आहे. असं केल्याने पुढील बाजूचा शोल्डर आणि मागील बाजूचा शोल्डर परफेक्ट येईल. कडेने कॅनव्हासपेक्षा अर्धा इंच जास्त ठेवून कट करून घेऊयात आणि मग असे कट द्यायचे. कडेने असं दुमडून शिलाई देऊयात. अशा प्रकारे आता आपण कॅनव्हासवर जसा पान शेप आखला तसाच शेप अस्तरवर आखून घेऊया. कडेने 1/2 इंच शिलाईचं पण आखून घेऊया. पुढे क्रॉस कपड्यावर 1.5 इंचाच्या पट्ट्या आखून कट करून घेऊया. पट्ट्या अशा प्रकारे जोडून घ्यायच्या. जोडून घेतल्यानंतर पायपिंग फूट लावून घेऊया आणि मग दोरी पायपिंग तयार करून घ्यायची. पायपिंग तयार करून घेतली. तयार केलेली पायपिंग अस्तरवर दाखवलेल्या शेपवर जोडून घ्यायची. अशा प्रकारे पायपिंग जोडून घेतली. इथे सेंटरला कट देऊया. आता तयार केलेली डिझाईन सेंटर जोडून पिनअप करून घ्यायची. त्यावर आपलं मेन फॅब्रिक ठेवून पिनअप करून घ्यायचं. रॉंग साईड वर येईल. पलटून घेऊया. आता अस्तरच्या बाजूवर पायपिंग जोडलेल्या शिलाईवरूनच शिलाई द्यायची. शिलाई देऊन घेतली. नंतर गळा कट करून घेऊया. मी नेहमी आधी जोडून घेते आणि मग गळा कट करते. असं केल्याने भाग जोडताना इझी पडतं. कडेने बारीक कट देऊयात आणि मग अस्तर आत पलटून घ्यायचं. अशा प्रकारे व्यवस्थित पलटून वरून एक दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई दिल्यानंतर कडेने शिवून घेऊया. कडेने शिवून घेतल्यानंतर एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. नंतर मागील टक्स आखून घेऊया. सेंटरपासून 4 इंचावर टक्स उंची 4 इंच आखून घेऊया. आणि मग शिवून घेऊया. टक्स शिवून घेतल्यानंतर पॅचवर कडेने शिवून घ्यायचं. शिलाई दिल्यानंतर लेस लावून घेऊया. अशा प्रकारे मागील गळा आपला तयार होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.